तर आज येथील सर्व सोसायटीच्या मेंबर्स, कम्युनिटी ऑफ कल्चर्स मला इथे व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल येथील सर्व बांधवांचे मी प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करते. प्रतीपचंद्र लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता शहासुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. मुजरा छत्रपती शिवरायांना. रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, त्याचं छत्र म्हणजे आबाळा समान, जो त्या शौर्याची शान आणि मराठी मनाचा दगदगता अभिमान. काळीज ज्याचं सह्याद्री, ज्याला शंभूंचा मान आणि महाराष्ट्राच्या देवराज्याचं पहिलं स्थान. आपला भगवा असमंत आहे, कृपावंत आहे. ज्यांच्या कुशीतून महाराष्ट्राचं देखणं स्वप्न उदयास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब. परमुलखामध्ये राहून ज्यांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले असे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. ज्यांचा इतिहास आठवला की अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही असे राजेशिव छत्रपती शिवाजी महाराज. आणि आपल्या पित्याने निर्माण केलेले स्वराज्याचे केवळ रक्षणच नाही केलं, तर ते स्वराज्य 10 पटीने वाढवलं असे छत्रपती संभाजी महाराज. नियतीचे मालिक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हा संदेश कीर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे संत तुकोबाराय. शिक्षणाची गंगा जागोजागी पोहोचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील. ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आज माझ्यासारखी एक सर्वसामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं मुलींना शिक्षण मिळालं अशा सावित्रीबाई फुले. या सर्व महामानवांना प्रथमतः मी अभिवादन करते. आयुष्यातले काही क्षण असे असतात जे लक्षात ठेवायचं म्हटलं तरी लक्षात राहत नाही, आणि काही क्षण असे असतात की जे विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाही. तसाच हा आजचा क्षण. 16व्या शतकामध्ये एक तेजस्वी तारा चमकला, माझा राजा जन्मला. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपलं रक्त सळसळतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपल्या उरामध्ये काहीतरी करण्याची जिद्द बाळगते, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपल्यामध्ये काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझ्या राजाने जन्म घेतला. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी जन्म घेतला. पण कधी प्रश्न पडलाय का तुम्हाला, आपण शिवजयंती का साजरी करतो? आजचे तरुण शिवजयंतीला डीजे समोर नाचतात. यासाठी बलिदान दिलं का माझ्या राजाने? यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रक्त सांडवलं का? ज्या राजाच्या मांसांचे लगदे तुकडे गिधड्या कुत्र्यांना खायला घालण्यात आले, 40 दिवस माझ्या राजाने मरण यातना सोचले, आपण आपला स्वाभिमान विकला नाही. यासाठी का की आजच्या तरुणांनी डीजे समोर नाचावं? नाही, यासाठी नाही. आपण शिवजयंती साजरी करतो कारण आपण वारसदार लागतो छत्रपती शिवाजी महाराजांचे. छाती ठोकून सांगतो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. आमच्या अंगातलं रक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं, आमच्या अंगातलं रक्त छत्रपती संभाजी महाराजांचं, आमच्या अंगातलं रक्त आऊसाहेब जिजाऊंचं. मग हे रक्त आता एवढं थंड पडलंय का की आजच्या तरुणांना शिवजयंती ही डीजे समोर नाचून साजरी करावी लागते? शोकांतिका वाटते खरं तर या गोष्टीची. यानंतर सर्व गावांनी या गोष्टीवर ठराव आणायला हवा, आणि इथून पुढे साजऱ्या होणाऱ्या सर्व शिवजयंती ह्या डीजे विरही साजऱ्या होतील असा निर्णय घ्यायला हवा. त्या अर्थाने खरी माझ्या राजाची शिवजयंती साजरी होईल असं म्हणता येईल. आयुष्यामध्ये फक्त स्टेटस ठेवत बसू नका. स्वतःचं असं स्टेटस निर्माण करा की लोक तुमचं स्टेटस हे त्यांच्या स्टेटसला ठेवतील. 350 वर्षांपूर्वी माझ्या राजाने स्वतःचं असं स्टेटस निर्माण केलं की 350 वर्षांपेक्षा जास्त वर्ष होऊन सुद्धा आज लोक त्या राजाचं स्टेटसला ठेवतायत. द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. असा राजा ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात बांधलं, ते म्हणजे सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्री शिवछत्रपती सह्याद्रीचा ढाण्यावाग जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीवर झाला. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. भगवाटिया चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला. असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला.
ज्या दिवशी खऱ्या अर्थानं शिवनेरीवरील पाळणा हल्ला, त्या दिवशी हल्ल्या महाराष्ट्रातील सर्व सत्ता. आपण आपल्या आयुष्यामध्ये गडकिल्ले यासाठी बघायचे असतात की प्रत्येक किल्ला म्हणजे साक्षात महाराज आहेत. प्रत्येक किल्ल्यावरील दगड हा फक्त दगड नसून तर त्या दगडांवर मर्द मराठ्यांनी, मावळ्यांनी आपलं रक्त सांडवलंय. त्या दगडांना स्पर्श केला की आपल्या मावळ्यांनी आपल्याला स्पर्श केलेलं जाणवतं. इतिहास घडवणारी माणसं ही कधी इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं ही कधी इतिहास घडू शकत नाही. हाच तर एक इतिहास आहे. आपलं शिवचरित्र आपल्याला शिकवतं, ज्यांच्या सोबत आहात त्यांच्या सोबत प्रामाणिक आणि कट्टर राहा, नाहीतर फक्त गरज लागली की थांबायचं आणि गरज संपली की निघून जायचं. अशा लोकांना दुरूनच नमस्कार. कारण आपला जन्म या महाराष्ट्रातील संघर्षाच्या मातीत झालाय. त्यामुळे पराभवांची भीती ही आपल्याला वाटता कामा नये. मला जर कुणी विचारलं, सांग बरं तुझ्या रक्ताचा रंग कोणता, अरे राजांचं शिलेदार मी, माझ्या रक्ताचा रंग फक्त एकच, भगवा. माझ्या रक्ताचा रंग फक्त एकच, तो म्हणजे भगवा. ज्या मातीतून गाढवाचा नांगर फिरला जात होता त्या मातीमध्ये जिजाऊंनी शिवबांना घेऊन सोन्याचा नांगर फिरवला. ज्या मातीमध्ये गाढवाचा नांगर फिरत होता त्या मातीमध्ये सोन्याचा नांगर फिरवण्यात आला. ज्या मातीमध्ये बीज पेरण्यात आलं त्या मातीमधील लोकांच्या मनात स्वराज्याचं बीज पेरण्यात आलं. पुन्हा एकदा शेतकरी विश्वासाने गावामध्ये परतू लागला. घरं गजबजू लागली, गावं कुजबुजू लागली, पण पुन्हा एकदा शेतकरी हा प्रश्नांच्या गर्दीत अडकला गेला. आऊसाहेबांकडे गेला. आऊसाहेबांना म्हणाला, आऊसाहेब, तुमच्या सांगण्यावरून आम्ही गावात तर आलो, घरात तर आलो, पण आम्ही खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आमच्याकडे. यावर आऊसाहेब जिजाऊंनी पहिली सहकारी संस्था निर्माण केली. त्या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि संस्थेच्या संस्थापिका होत्या आऊसाहेब. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं. कोण होतं माझ्या राजाच्या सोबतीला, कोणाच्या बळावर, कोण होतं माझ्या राजाच्या सोबतीला, कोणाच्या बळावर, तर 18 पगड जाती 12 बलुतेदारांची याच मावळ खोऱ्यातली समधी पोरं. या पोरांच्या बळावर माझ्या राजाने आपला प्रपंच उभा केला. माझा राजा काय करायचा, या सगळ्या पोरांना गोळा करायचा आणि दूरवर जंगलात घेऊन जायचा. दूरवर जंगलात घेऊन जाऊन या सगळ्या पोरांना तलवारबाजीचं प्रशिक्षण देत असायचा. आणि जंगलाबाहेर, जंगलाच्या आतमध्ये काय चाललंय हे कोणाला समजू नये यासाठी जंगलाबाहेरील झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, तुला जर कोणी अनोळखी येताना दिसलं तर तू आपल्या खुणेचा आवाज काढ, म्हणजे आम्ही समजून जाऊ की कोणीतरी अनोळखी येतंय. आणि अनोळखी येतंय हे समजताच आम्ही सर्व शस्त्र अस्त्र लपवून विटी दांडूचा खेळ सुरू करू. तर असं रोजचं चाललेलं असायचं. माझ्या राजाचा खेळ चांगला रंगात आला होता. त्यावेळेस झाडावर तिहाळणी करत असलेल्या पोराला कोणीतरी अनोळखी येताना दिसतं. ते पण 15-16 वर्षांचं एक रांगडं पोरग. जसं जसं ते पोरग जवळ येतं तसं तसं झाडावरील पोरग हडबडतं. हे बघून ते हुबेहूब असा मोराचा आवाज काढतं. मोराचा आवाज ऐकताच राजांना समजून जातं की कोणीतरी अनोळखी येतंय. कोणीतरी अनोळखी येतंय हे समजताच शिवबाराजे आपली सर्व शस्त्रास्त्र लपवतात आणि विटी दांडूचा खेळ सुरू करतात. विटी दांडूचा खेळ सुरू करतात. ते झाडावरील पोरग टप्प दिशी खाली उडी मारतं आणि त्या 15-16 वर्षांच्या रांगड्या पोराला दमात घेऊन विचारतं, कसं, कोण रे तू, कोण पाहिजे तुला. त्यावेळेस ते 15-16 वर्षांचं रांगडं पोरग म्हणतं, जी रामुशाचा बहिर्जी मी, राजांना भेटायचं होतं. तर ते झाडावरील पोरग त्याला म्हणतं, ठीक आहे थांब तू इथेच, मी राजांना बोलवून येतो. त्यावेळेस ते पोरग राजांना बोलवायला जातं. राजांना सांगतं, राजे तुम्हाला कोणीतरी 15-16 वर्षांचा बहिर्जी भेटायला आलाय. त्यावेळेस राजे म्हणतात, दे आत पाठवून. त्यावेळेस बहिर्जी राजांपुढे जाऊन उभा राहतो. राजे म्हणतात, काय काम काढलं आमच्याकडे. या गोष्टीवर बहिर्जी म्हणतो, राजा मला पण घ्या तुमच्या खेळात सामील करून. यावेळेस राजा विचारतात, काय येतं तुला. त्यावर बहिर्जी म्हणतो, समद येतं जी, कसली बी नक्कल करू शकतो, कसला बी आवाज काढू शकतो आणि वेषांतर तर असं करू शकतो की तुम्हीही ओळखणार नाही. यावर राजा विचार करतात, वाटतं माणूस कामाचा. राजा म्हणतात, ठीक आहे ये आतापासूनच. त्यावेळेस बहिर्जी जरा घुटमळतो. राजांना म्हणतो, राजा उद्यापासून येतो, जी जरा बापाला विचारलं असतं. या गोष्टीवर राजा म्हणतात, ठीक आहे. बहिर्जी 5-6 पावले पुढे जातो. काय वाटतं काय माहिती, पुन्हा माघारी फिरतो आणि राजांना म्हणतो, राजे एक गोष्ट बोलायची होती. राजे म्हणतात, ठीक आहे बोल.
त्यावर बहिर्जी म्हणतो, राजा तुम्ही जंगलामध्ये तलवारबाजीचं प्रशिक्षण देत आहात, ही जंगलात तलवारबाजीचं प्रशिक्षण चाललंय ही गोष्ट कोणाला समजू नये यासाठी जंगलाबाहेरील झाडावर तुम्ही जो पोऱ्या उभा केलाय त्याने हुबेहूब जरी मोराचा आवाज काढला असला तर या दिवसात मोर ओरडत नाहीत, या दिवसात मोर ओरडत नाहीत, या गोष्टीवर राजे हसतात. बहिर्जी म्हणतो, राजा जर कोणी जाणता माणूस आला, शहाणा सुरता माणूस आला तर तो समजून जायचा की या दिवसात तर मोर ओरडत नाहीत, मग मोराचा आवाज आलाच कुठून, आणि आयत गवसून जायचा. या गोष्टीवरून सांगायचं एवढंच की माझ्या राजाने मावळ खोऱ्यातली अशी अचूक ज्ञान असलेली पोरं आपल्या सोबतीला घेतली होती, आणि हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. जगणारे ते मावळे होते, जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण आपल्या स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेकडे मायेने हात फिरवणारा हा फक्त माझा शिवबा राजा होता, हा फक्त माझा शिवबा राजा होता. शिवजयंती जवळ आली की आपण म्हणतो अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राच्या मातीला जिजाऊंचा शिवा पाहिजे. पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थाने स्त्रियांचा आदर होतोय का? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्री सुरक्षित आहे का? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्री रात्री अपरात्री बाहेर पडू शकते का? नाही. माझा राजा सांगायचा, मराठी स्त्रीच्या फक्त तलवारीलाच नाही तर नजरेला देखील धार असायला हवी. इतिहासामध्ये असा एकमेव राजा होऊन गेला ज्याच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही. माझ्या राजाचं स्त्रियांबद्दलचे संस्कार सांगायचे झालं तर मी एक उदाहरण देते. एकदा काय होतं, एका गावामध्ये एक मुलगी घरी जात असताना रात्री अपरात्री तिला जायला उशीर होतो. त्यावेळेस घर तर दूर असतं, मग काही मुलं तिची छेड काढतात आणि तिचा पाठलाग करू लागतात. या गोष्टीवरती मुलगी घाबरून जाते, काय करावं काही समजत नसतं तिला. त्यावेळी ती एका घराचा दरवाजा वाजवते. ती मुलगी 2 वेळा त्या घराचा दरवाजा वाजवते तरी घराचा दरवाजा काही कुणी उघडत नाही. त्यानंतर ती मुलगी खिडकीतून डोकावते, तर खिडकीतून डोकावल्यावर तिला दिसतं की एक मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करत असताना. ही गोष्ट बघून ती पुन्हा एकदा त्या घराचा दरवाजा वाजवते. पुन्हा एकदा त्या घराचा दरवाजा वाजवल्यावर तो मुलगा त्या घराचा दरवाजा उघडतो. नंतर तो मुलगा तिला विचारतो, काय ताई काय झालं? या गोष्टीवरती मुलगी त्याला म्हणते की अरे दादा, माझं तर घर इथून दूर आहे, काही मुलं माझी छेड काढत आहेत, मला फक्त आजची रात्र इथं राहू देत, उद्या सकाळ मी पुन्हा माझ्या घरी निघून जाईल. या गोष्टीवर तो दादा तिला म्हणतो, ठीक आहे ताई, तू बिंदास तिथे राहा. ती मुलगी बिंदास तिथे राहते. सकाळ होते, मुलगी पुन्हा आपल्या घरी जायला निघते. त्यावेळेस तो दादा तिला म्हणतो, थांब ताई, मला तुला काहीतरी विचारायचं होतं. त्यावेळेस तो मुलगा तिला विचारतो, ताई रात्री काही मुलं तुझी छेड काढत होती, त्यासाठी तू माझ्या घरी आली, माझ्या घरी बिंदास्त राहिली, पण जी तुझी छेड काढत होती तीही मुलं होती आणि मीही एक मुलगा आहे, मग तू माझ्यावर विश्वास ठेवलाच कसं काय? या गोष्टीवरती मुलगी काय म्हणते माहितीये का? या गोष्टीवरती मुलगी म्हणते की मी ज्यावेळी तुझा 2 वेळा दरवाजा वाजवला त्यावेळी तू दरवाजा उघडला नाही, पण ज्यावेळी मी तिसऱ्यांदा तुझा दरवाजा वाजवण्याआधी खिडकीतून डोकावलं तर तू छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करत होता. मग हे बघून ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मान ठेवला जातो त्या घरामध्ये स्त्रियांचा अपमान होईलच कसा? हीच आहे माझ्या राजाची संस्कृती, हेच आहेत माझ्या राजाचे संस्कार आणि हाच आहे माझ्या राजाचा स्त्रियांबद्दलचा आदर. आऊसाहेब जिजाऊ आपल्या स्वराज्यातील आया बहिणींचा एवढा आदर करायच्या की त्यांचे शब्द असायचे, ना वाकणार ना झुकणार, ना वाकणार ना झुकणार, अन्यायाविरुद्ध पलटून वार करणार, सन्मानाने जगणार आणि सन्मानानेच मरणार. हे हिंदवी स्वराज्य आहे. ह्या हिंदवी स्वराज्यामध्ये आया बहिणींची पूजा केली जाते. जा आणि जाऊन सांग तुझ्या बादशहाला, पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी चालवते. समाज बोलतो बाईच्या डोक्यावर पदर असायला हवा. गोष्ट खरी आहे, बाईच्या डोक्यावर पदर असायला हवा, पण त्याआधी मला असं वाटतं की आपल्या डोळ्यात त्या बाईविषयी आदर असायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण लाडाने शिवबा म्हणतो. मग शिवबा म्हणजे काय? शिवबा म्हणजे जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं गोंडस बाळ. शिवबा म्हणजे जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं गोंडस बाळ. शिवबा म्हणजे डस फ्रेज इंग्रजी अन्यायांचा गर्दन काळ. शिवबा म्हणजे एकीकडे संयमाचा घाट, तर शिवबा म्हणजे एकीकडे सळसळत्या रक्ताची लाट. शिवबा म्हणजे आम्हा मावळ्यांना आलेली हिंदुत्वाची जाग, आणि शिवबा म्हणजे अखंड हिंदुस्थानाचा बाप, आणि शिवबा म्हणजे अखंड हिंदुस्थानाचा बाप. हारलेल्या रयतेमध्ये नवचैतन्य कसं निर्माण करायचं हे माझ्या राजाने रयतेला शिकवलं.
संपूर्ण इतिहासामध्ये अनेक इतिहासकारांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक इतिहासकारांनी जलदुर्ग बांधले, अनेक इतिहासकारांनी भूदुर्ग सुद्धा बांधले, पण संपूर्ण इतिहासामध्ये असा एक राजा होऊन गेला की ज्याने जिवंत तानाजी, बाजी, यसाजी यांसारखे नरदुर्ग या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तयार केले. आणि असा एक एक माणूस या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तयार केला की जो या महाराष्ट्राच्या मातीसाठी मरायला आणि मारायला देखील तयार होता. इतिहासामध्ये असा एक राजा होऊन गेला ज्याच्याकडे एक असा अलौकिक गुण होता की जो शूर होता, जो वीर होता आणि स्त्रियांचा आदर करणारा राजा म्हणजे चारित्र्य संपन्न राजा राजशिव छत्रपती शिवाजी महाराज. एकदा काय होतं, हिंदवी स्वराज्यामध्ये एक रांजाचा पाटील एका स्त्रीची अब्रू लुटतो. ही गोष्ट शिवरायांना कळता शिवराय हुकूम देतात की त्या रांजाच्या पाटलाला गिरफ्तार करा आणि भर चौकामध्ये चौरंग करून बसवा. या गोष्टीवर त्या रांजाच्या पाटलाला गिरफ्तार केलं जातं आणि भर चौकामध्ये चौरंग करून बसवलं जातं. त्यावेळेस शिवबा आऊसाहेबांकडे जातात. आऊसाहेबांना म्हणतात, आऊसाहेब आम्ही याला शिक्षा दिली ती योग्य आहे की नाही? त्यावेळेस आऊसाहेब म्हणतात, शिवबा या माणसाचं पाप इतकं मोठं आहे की याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला हवी होती, याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला हवी होती. त्यावर शिवबा म्हणतात, आऊसाहेब याचं पाप एवढं मोठं आहे, याला जरी मृत्यूदंडाची शिक्षा दिली असती तरी याचा खेळ इथे संपला असता. आम्ही याला भर चौकामध्ये चौरंग करून या गोष्टीसाठी बसवला की येणारा जाणारा प्रत्येक माणूस याला बघेल आणि त्याला समजेल की स्वराज्यातील स्त्रीच्या पदराला देखील धक्का लावला तर त्या रांझाचा असा पाटील केला जाईल. स्त्रियांना जर कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला योग्य वाट दाखवा, परंतु यदा कदाचित जर स्त्रियांच्या मार्गात कोणी आडवा आला तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जात दाखवा, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जात दाखवा. तलवारीपेक्षाही तीक्ष्ण या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षाही तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानींचा वार आहे. भगव्याची रक्षिणी तू, स्वराज्याची लेक आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेक आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेक आहे. कोणी म्हणतं मला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं आहे, तर कोणी म्हणतं मला छत्रपती संभाजी महाराज व्हायचं आहे. पण त्या लोकांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला, ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. शिवचरित्र हे फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं असं नाही. माझ्या राजाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपलं रक्त सांडवलं. छत्रपती संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी बलिदान दिलं. मग इथून पुढे कोणतीही गोष्ट करताना 10 वेळा विचार नक्कीच करायचा. इथून पुढे कोणतीही गोष्ट करताना 10 वेळा विचार नक्कीच करायचा. आपल्यालाच नाही तर शत्रूला देखील या गोष्टीवर इतका विश्वास होता की शत्रू देखील म्हणायचा की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एकच राजा होऊन गेला की जो चारित्र्य संपन्न राजा होता. शाहिस्तेखानाची बोटे छाटली तुम्हा सर्वांना माहीतच असेल. ज्यावेळी शाहिस्तेखानाची बोटे छाटण्यात आली त्यावेळी शाहिस्तेखान इकडे तिकडे पळत होता. त्यावेळेस त्याची छोटी बहीण शाहिस्तेखानापाशी येते आणि शाहिस्तेखानाला म्हणते, हुजूर गजब हो गया, ये नराधम शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. काय म्हणते? हुजूर गजब हो गया, ये नराधम शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. यावेळेस शाहिस्तेखान काय म्हणतो माहितीये का? चुप कर पगली, ये सिवा किसी की उंगली काट सकता है, ये सिवा किसी की गर्दन मार सकता है, पर ये सिवा किसी औरत पर कभी हाथ नहीं डाल सकता, पर ये सिवा किसी औरत पर कभी हाथ नहीं डाल सकता. आपल्या चंद्रावर देखील डाग असेल, परंतु माझ्या राजाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर एकही डाग नाही. असा चारित्र्य संपन्न राजा म्हणजे राजशिव छत्रपती शिवाजी महाराज. मला जर कोणी इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला की छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होते सांगू शकाल, तर या गोष्टीवर माझं उत्तर हे असेल की अनेक इतिहासकारांनी वेगवेगळे संदर्भ लावलेत, अनेक पुस्तकांमध्ये वेगवेगळी माहिती आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची उंची 5 फूट 5 इंच ते 5 फूट 8 इंच एवढी असेल. परंतु कोणताही इंटरव्ह्यूवर हेच बोलेल की मला ठाम उत्तर हवंय.
तर या गोष्टीवर माझं ठाम उत्तर हे असेल की ज्या राजाने 4604 फूट उंच असलेला तोरणा किल्ला काबीज केला, 350 वर्षांची गुलामगिरी तोडून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्याचं तोरण बांधलं, अशा राजाची उंची आपण कशी मोजायची, नाही का? मला लोक बोलतात, तू छत्रपती शिवाजी महाराजांना खूपच मानते, कपाळी चंद्रकोर लावते. मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानते कारण आज छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यामुळे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझी मान ताट आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच मराठ्यांचं अस्तित्व आहे, म्हणूनच मी माझ्या राजाला एवढी मानते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या लेकींवर असे संस्कार करायचा की सांगायचा, लग्न झालेल्या मुलीच्या हातात मुठभर माती जरी आली तरी त्या मातीतले सोन्याचे कण तिला वेचता यायला हवेत. प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करण्याची खूबी तिला जमायला हवी. लग्न झालेल्या मुलीच्या संसाराची पहिली पायरी असते समंजस आणि मनमिळाऊ पत्नी. पत्नीने पतीच्या खांद्याला खांदा देऊन त्याची तेजाने बुद्धीने साथ द्यायला हवी, तो खरा संस्कार. महाराष्ट्रातील लोक म्हणतात की मुलीच्या जातीने नाजूक असायला हवं, पण मला असं वाटतं, आणि मलाच असं वाटतं असं नाही, माझा इतिहासही या गोष्टीची साक्षी आहे की मुलीच्या जातीने नाजूक नाही तर कणखर आणि खंबीर असायला हवं, कणखर आणि खंबीर असायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी राखणं, चंद्रकोर लावणं ही आजकालची रीत आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु फक्त बाह्य अंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण दाखवण्यापेक्षा अंतरंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण भिनवून घेतले तर ती खरी शिवजयंती ठरेल, आणि ती खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली ठरेल. उत्सवांसाठी, मिरवणुकांसाठी माझ्या राजाने कधीच जन्म घेतला नव्हता, कधीच नाही. उभा जन्म फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीविषयी चर्चा करत बसण्यापेक्षा ज्या राजाने आपला उभा जन्म या महाराष्ट्राच्या मातीसाठी झोकून दिला, त्या कार्याची प्रेरणा घेतली तर ती खरी शिवजयंती ठरेल. मावळे म्हणायचे, राज आजचा उत्सव साजरा करू द्या, राज आजचा उत्सव साजरा करू द्या, हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी. राजा लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, राजा लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. 65 किलोची तलवार चालवतो त्याचं नाव येसाजी, 2000 शत्रूंशी 1 तास लढतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, शत्रूच्या गनिमीत घुसतो आणि त्याचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, ढाण्या वाघाला एकटा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. एकदा काय होतं, तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला येतात. छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला येतात. राजांना म्हणतात, राज रायबाचं लगीन काढलंय, राज तुम्हाला यावं लागेल, राज रायबाच्या डोक्यावर तुम्हाला अक्षदा टाकाव्या लागतील राज. या गोष्टीवर राजे म्हणतात, ताना रायबाचं लगीन काढलं पण कोंडाना घ्यायचं म्हणत होतो, ताना रायबाचं लगीन काढलं पण कोंडाना घ्यायचं म्हणत होतो. या गोष्टीवर तानाजी सर्व दिशी मागे सोडतो, हातातल्या सर्व पत्रिका फेकून देतो आणि घोड्यावर जाऊन बसतो. राजा मी घेतो कोंडाना, राजा मी घेतो कोंडाना, आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. तानाजी घोड्यावर बसतो, कोंडाना घ्यायला जातो असं की परत रायबाच्या लग्नाला येतच नाही. यावरून सांगायचं एवढंच की माझ्या राजाने अशी कणखर असणारे मावळे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण केले होते. माझ्या येथील सर्व बांधवांना विनंती आहे की शिवगर्जनासाठी सर्व बांधवांनी उभं राहावं. सर्वांनी आपला उजव्या हाताची मूठ बांधून आपल्या हृदयाजवळ ठेवावी. महाराज आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान दैष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री शिव छत्रपती महाराज की जय. जय शिवाजी, जय शिवाजी, हर हर महादेव. शिवजयंतीचा कार्यक्रम म्हणजे तुमच्या माझ्यामध्ये प्रेरणा उत्सव हा राहायला हवा.
शिवरायांच्या नावाचं चैतन्य हे असंच पिढ्यानपिढ्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहायला हवं. तेव्हाच खऱ्या अर्थानं स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर होईल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि या ठिकाणी मी थांबते.